सूत्र 81. तदा बंधो यदा चित्तं सक्तं कास्वपि दृष्टिषु तदा मोक्षो यदा चित्तमासक्तं सर्वदृष्टिषु. जेव्हा चित्त विषयांमध्ये अथवा कोणत्याही दृष्टीच्या ठायी गुंतलेलं असेल तेव्हा ते बंधन आहे, आणि जेव्हा चित्त सर्वच विषयांबाबत अनासक्त असेल तर तोच मोक्ष होय. नाथ सांगतात, आत्मरूपाशी समरूप होऊन अन्य सर्वच विषयांबाबत सहज अनासक्त होण्याची चित्ताची स्थिती हाच मोक्ष. आसक्ती आणि अहंकार माणसाला बंधनात गुंतवून ठेवतात. त्यांच्या पूर्तीसाठी माणूस अवघं आयुष्य उधळून टाकायला तयार होतो. ज्ञानाअभावी त्या पूर्तीतील अनित्यता, असत्यता त्याच्या ध्यानात येत नाही. परंतु ज्ञानी माणसाला ह्या गोष्टीचं भान येतं. विषयपूर्तीमधील सुख म्हणजे खरा आनंद नव्हे हे त्याच्या ध्यानात येतं. विषय सुखांमधील क्षणभंगुरता आणि अनित्यतेसह अखंडता यांची त्याला पूर्ण जाणीव होते. म्हणूनच आधीही म्हटल्याप्रमाणे असा माणूस ह्या जगात जगत असतो पण रमलेला नसतो. सर्वच विषय, व्यक्ती, परिस्थिती यांच्यातील अनित्यतेची जाणीव असणं महत्त्वाचं. तरच माणूस त्यापासून निर्लिप्त राहू शकेल. एकदा ह्या ज्ञानाच्या ज्वालेनं चित्त शुद्ध झालं म्हणजे त्यात वासना, विकार आणि अहंकाराचं बीज रुजूच शकत नाही. अशी चित्ताची ह्या अर्थानं ओसाड, नापीक होण्याची स्थिती हाच मोक्ष. एकदा पदार्थ पूर्ण जळला की त्यातून नवीन काही निर्माण होत नाही. तसंच चित्तातून वासना, विकार, अहंकार पूर्णपणे जळून गेले की त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. चित्ताची ही केवल शुद्ध स्थिती हाच मोक्ष. स्वभावानं सर्व विषयांपासून निर्लिप्त होणं हाच मोक्ष. आत्मबोध झालेला जनक राजासारखा आत्मज्ञानाला प्राप्त झालेला माणूसच हर घडी मोक्षाची अनुभूती घेऊ शकतो. वासना विषयांपासून सहज मुक्ती हीच मोक्षाची स्थिती. आत्मज्ञानीच या नित्यस्थितीला प्राप्त होतो. सर्व प्रकारच्या वासना, विकार, अहंकारांपासून सहजपणे निर्लिप्त होणं म्हणजेच मोक्ष हे सूत्र सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनींनी इथं सांगितलं आहे.